पक्षाला विजय करण्यासाठी आता सगळे जे लोक बाहेर गेले ते एकत्रित येतात आहेत, हे चित्र आपण पाहतो आहे। आणि काँग्रेस हा तळागाळातला पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये आणायचा लोकांनी मानस केलेला आहे आणि त्याचं दर्शन आज आपण पाहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप कार्यकर्ते इकडे सामील होते काँग्रेसमध्ये, काय भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातली मोठ्या प्रमाणात लोक आज काँग्रेसमध्ये सामील झालेले आहेत आणि सगळ्यांचं स्वागत आम्ही केलं। आता जागा वाटपाची मीटिंग होणार, त्याच्यामध्ये निर्णय होतील, त्या निर्णयाप्रमाणे होईल। सळकर्जुनी या ठिकाणी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेशाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे। आज खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे काँग्रेसला खूप मोठं यश मिळालं, त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळण्याचे चिन्ह दिसत आहे। कारण की आता केंद्राची सरकार असो किंवा महाराष्ट्राची सरकार असो, ह्या दोघांवरून जनतेचा विश्वास उडालेला आहे। हे कितीही घोषणा करू, हे किती लोकांना खोटे आश्वासन देण्याचा प्रयत्न करू, पण ह्या महाराष्ट्र सरकारचं कोणी ऐकणार नाही आणि लोकांना कळून चुकलाय की ही सरकार खोटं बोलते पण रेटून बोलते, जनतेच्या कुठल्याही प्रकारचं कल्याणाचं काम करत नाही, ह्या जनतेकडे कुठल्याही प्रकारचा मिशन नाही आणि त्यामुळे जनतेला समजून आलं की आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही। काँग्रेसही एकमात्र पर्याय म्हणून लोकांची गर्दी आता काँग्रेसकडे व्हायला लागली। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। ज्या भावाने आपल्या बहिणीच्या विरोधात आपल्या पत्नीला उभं केलं होतं, तेच आता लाडकी बहीण योजना। आता महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री यांनी जी लाडकी योजना घोषित केली, त्यांनी स्वतःच्या बहिणीच्या विरोधामध्ये आपल्या पत्नीला उभं केलं आणि त्यांना कळलं नाही की ज्या बहिणीच्या विरोधात आम्ही आहोत तर आम्ही आपल्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही, तर महाराष्ट्रातील ज्या बहिणी आहे त्या बाकीच्या बहिणीला आपण काय न्याय देणार। आणि म्हणून या लोकांपासून कुठल्याही प्रकारची जनता अपेक्षा ठेवत नाही, हे काही कुठल्याही प्रकारचा न्याय देऊ शकत नाही। महाविकास आघाड़ी और कांग्रेस पक्ष को कोई रोक नहीं सकता। नाना भाव के अध्यक्ष के अंडर में ये पक्ष इंडिया का एक नंबर का पक्ष बनने जा रहा है और इसको कोई रोक नहीं सकता। आने वाले विधानसभा के बाद सैलाब को कोई रोक नहीं सकता, वैसे ही नाना भाऊ को मुख्यमंत्री बनने से कोई या लोकसभेमध्ये जे मताधिक्य दाखवलेलं आहे आणि जे आमचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर विशेष करून विदर्भामध्ये निवडून आलेले आहेत, या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये तसेच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये नव्हे तर चंद्रपूर असेल, वर्धा असेल, सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार रामटेक असेल सगळे निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाची खरी ताकद काय ते लोकांना माहीत झालेले आहे, म्हणून लोक काँग्रेसकडे आकृष्ट झालेले आहेत। बरेच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुद्धा जे सध्या विद्यमान आमदार आहेत असे सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि लोक आकृष्ट झाल्यामुळे आणि काँग्रेस पक्ष आज येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेत येणार आहे, त्याच्यामुळे हे सगळे आता लोक आता काँग्रेसकडे आकृष्ट होत आहेत आणि काँग्रेसची ताकद वाढत आहे आणि असे लोक आले तर त्यांचं आम्हाला स्वागत आहे। गोंदिया जिले के पालक मंत्री ने राजीनामा दिया, अभी भी कोई पालक मंत्री घोषित नहीं हुआ है, तो क्या विकास होगा? या ठिकाणी पालकमंत्री येतात परंतु पालकमंत्र्याला आपल्या मतानुसार वागता येत नाही, जनसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाही। जसं वरून आदेश होतील, तुम्हाला माहित आहे आदेश देणारे कोण आहेत आणि खऱ्या अर्थाने कोण चालवतं, खरे पालकमंत्री दुसरेच आहेत। त्याच्यामुळे ज्या पालकमंत्र्याला स्वाभिमान आहे, जो पालकमंत्री लोकांचे काम डायरेक्ट करू इच्छितो, कुणाच्या आदेशानुसार करू इच्छित नाही, ते पालकमंत्री या ठिकाणी टिकू शकत नाही, म्हणून ते पालकमंत्र्यांनी हे पालकमंत्रीपद सोडलेलं आहे। काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते आलेले आहेत, त्याच्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडणार आहे अशी काही चर्चा होती, काय सांगता? काँग्रेस पक्षामध्ये आता फूट पडण्याचा विषयच नाही। काँग्रेस पक्ष एवढा बडकट आहे, मजबूत आहे, लोकांना माहिती झालेला आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष फुटण्याचा काही विषय नाही। येणाऱ्या काळामध्ये
काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. आमचा टार्गेट आहे 200 आमदारांचा. 200 आमदार महाविकास आघाडीचे निश्चितच निवडून येतील आणि त्याच्यामध्ये 100च्या जवळपास काँग्रेसचे असतील. अशा प्रकारचा आम्ही आता तंग बांधलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण काँग्रेस पक्ष सोडून कोणी जाणार नाही आणि काँग्रेस आणखी बळकट होईल. उलट दुसरे लोक या ठिकाणी आतुरतेने वाट बघत आहेत. कधी कधी काँग्रेसमध्ये आपण जातो. लाडली बहीण योजना जी आणली आहे त्यांनी काँग्रेसला किती फरक पडला आणि येणाऱ्या विधानसभामध्ये काँग्रेसला किती फरक पडला? लाडकी बहीण जी योजना आणलेली आहे ती योजना ज्या मध्य प्रदेशमध्ये आणलेली होती त्या पद्धतीची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत का आणली नाही? वर्षभर झालं, वर्षभरापासून का लागू केली नाही? आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच का लागू केलेली आहे? ही निवडणुकीपुरतं मर्यादित आहे. निवडणूक संपल्यावर न लाडकी बहीण राहणार आणि कोणी राहणार आहे. हे फक्त फाटक्या साड्या वाटप करण्याचं काम केलं आतापर्यंत. राशन दुकानून काहीतरी त्यांना फुकटमध्ये देण्याचं काम केलं. परंतु लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, हा आपल्या घरातून वाटप करत नाही. काही जरी देत असतील तर या लोकांचाच पैसा आहे. लोकांवर मोठ्या प्रमाणावर कराची आकारणी करून लुबाडणूक चालू आहे आणि त्याच पैशातून लोकांचेच पैसे लोकांना परत करण्याचं काम यांचं सुरू आहे. हे घरातून काही देत नाही, परंतु आपले फोटो छापून हे असं दाखवतात की आम्ही स्वतःहून आपल्या घरातून देत आहोत. हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांचेच पैसे त्यांना परत मिळत आहेत म्हणून खूप आनंद साजरा करायची गरज नाही आणि यांना सपोर्ट करायची गरज नहीं। ये जो प्रवेश है आने वाले विधानसभा के मद्देनजर ही है। जिस तरह से विधानसभा आने वाले 2 महीनों में लगने वाला है, उम्मीदवारों की कतार बढ़ती जा रही है। एक समय था कि लोग बोल रहे थे कि कांग्रेस के पास उम्मीदवार नहीं होंगे, लेकिन आज हमारे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले जी, उन्होंने जिस तरह से बताया कि कांग्रेस न कभी मरी थी न कभी मरेगी, क्योंकि कांग्रेस एक विचार है जो हमेशा से हम सबके बीच में रहने वाला है। और कहीं ना कहीं विधानसभा की उम्मीदवारी इस आशा से और होने वाले समय में हमारे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले जी को मुख्यमंत्री बनाने के लिए, उनके हाथ मजबूत करने के लिए और कांग्रेस पक्ष को मजबूत करने के लिए आज इतना बड़ा जन समूह कांग्रेस पक्ष में आया है। महिलाओं को काफी आरक्षण दिया गया है, तो महिला क्या विधानसभा में कुछ मांग करने वाले सीट को लेकर? बहुत खुश है, महिलाओं में बहुत उत्साह है और होना भी चाहिए। जिस तरह से आज आपने देखा कि जिस तरह जितने पुरुष थे उतनी महिलाएं भी यहाँ थी, तो ऐसा लग रहा था कि 50% और 55% के हम हकदार है और आने वाले समय में जरूर हम में से किसी न किसी महिला को आमदार, खासदार, नगराध्यक्ष ऐसा बनने का मौका मिलेगा। मैडम, मेरा एक सवाल है, लाडली बहन योजना, ये जो निवडणूक आने वाली है विधानसभा की, इसके औचित्य पर संबंधित सरकार ने लाडली बहन योजना शुरू की है। क्या बताएंगे आने वाले समय में कांग्रेस के साथ झटका लगने वाला है, क्या बताएंगे? कोई फर्क नहीं पड़ने वाला हमको। लाडली बहन योजना, अगर आप किसी योजना के माध्यम से पैसे देना है तो बिल्कुल शौक से दीजिए, क्योंकि ये जनता के भरे हुए टैक्स का पैसा है। कोई अपने घर से या कोई पर्सनल व्यक्ति अपने अकाउंट से ये पैसा नहीं दे रहा है, ये हमारे देश का पैसा है, हमारे अधिकार का पैसा है। और जिस तरह से श्रावण बाढ़ योजना, निराधार योजना, ऐसी कई योजनाएं कांग्रेस के जमाने से चली आ रही थी, चली आएगी। ये 2 महीने पहले जब अभी चुनाव लगने वाले और उस समय लाडली बहना लाना एक सिर्फ और सिर्फ लॉलीपॉप है, क्योंकि आने वाले अगले महीने में आचार संहिता लगेगी और उसके बाद ये पैसा आना बंद हो जाएगा। इसीलिए सिर्फ ये एक चुनावी मुद्दा बनाने के लिए और महिलाओं को अपने तरफ आकर्षित करने के लिए, जिस तरह से मध्य प्रदेश में उनको ऐसा लगा था कि लाडली बहना की वजह से वो जीते हैं, वो उन्होंने फंडा यहाँ लाने की कोशिश की है और एक तरह से हमारी महिलाओं को बरगलाने की कोशिश की है। लेकिन ये वो मुंह के बल गिरेंगे, क्योंकि हमारे राज्य में हमारे कांग्रेस की सरकार, महाविकास आघाड़ी की सरकार आने वाली है, ये तो निश्चित है। लोकसभा के रुझान के बाद जिस तरीके से आम जनता ने चुनाव अपने सर पे लिया और कांग्रेस के उम्मीदवारों को जिता कर लाया, उससे परेशान होकर विरोधी दलों के जो कार्यकर्ता है, जो एम्बिशियस है, जिनको भविष्य में जिला परिषद मेंबर, नगरपालिका के मेंबर, विधायक, सांसद बनने की महत्वाकांक्षा रखते हैं, ऐसे लोगों को अब लगने लगा है, चाहे वो महायुति के किसी भी घटक पक्ष के हो, तो सबको लगने लगा है कि अब नेताओं के साथ में रह के कुछ फायदा नहीं है। अभी आम जनता जो है कांग्रेस के साथ में हो गई है। अगर हमको अपना राजकीय भविष्य उज्जवल करना है, राजकारण के माध्यम से समाज सेवा करना है, तो कांग्रेस के सिवाय पर्याय नहीं है, यह उनको मालूम पड़ा। इसलिए आज अर्जुनी मोरगांव के छोटे से मेड़ावे में आपने देखा होगा कि हजारों की संख्या में प्रवेश किया। आने वाले दिनों में आप रुक जाइए, संपूर्ण गोंदिया भंडारा जिला जो है वो कांग्रेसमय होने वाला है, क्योंकि अभी लोग यहाँ के प्रस्थापित नेता जो है, चाहे वो भारतीय जनता पार्टी के हो, चाहे वो राष्ट्रवादी कांग्रेस के हो, चाहे वो शिवसेना गद्दार पार्टी के हो,
ये तीनों पार्टियों के नेताओं के पास की पैर की जमीन खिसक रही है। उनको कार्यकर्ता छोड़ के जा रहे हैं और ये कितने भी जुमलेबाजी कर ले, नेता कितने भी आश्वासन दे दे, अभी लोग रुकने को तैयार नहीं। भविष्याचं नियोजन एवढंच आहे, 7/7/2024 7/7/24 काँग्रेसला साथ द्यायची आणि नानाभाऊला भावी मुख्यमंत्री म्हणून आपण पाहत आहोत आणि भावी मुख्यमंत्री हा बहुजन समाजाचा असायला पाहिजे ही आमची धारणा होती सर्वांची, सर्व सहकार्यांची। त्यामुळे आम्ही आज निर्णय घेतला होता काँग्रेस पक्षात जाण्याचा आणि तो आज आमचा सन्माननीय नानाभाऊ पटोले यांना बहुजन समाजातून नेतृत्व मिळायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये बहुजनाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे हे आमच्या सर्वांचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। किती लोक आपल्यासोबत प्रवेश केलेले आहेत? आज आमच्यासोबत म्हणजे भरपूर सारे लोक होते, परंतु विषय असा झाला की रोवण्याचा सगळा आता सीझन चालू आहे। अशा अवस्थेमध्ये अनेक शेतकरी हे त्यांची इच्छा होती आणि इच्छा असताना सुद्धा ते आज येऊ शकले नाही कामाच्या निमित्तानं, तरी पण 5 ते 7 हजार सहकार्यांनी, नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी विविध पक्षाच्या आज सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आज काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेला आहे। काँग्रेसने जर तुम्हाला साथ देण्याची साथ दिली विधानसभा निवडणुकीत तर काय करणार? पक्षाचा आदेश जो काही राहील तो मला मान्य राहील। आम्ही पक्ष संघटनेसाठी काम करू, नानाभाऊचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही काम करू। प्रफुल्ल पटेलांसारख्या कद्दावर नेत्यांना सोडून तुम्ही काँग्रेसमध्ये आलं, काय वाटतं आपल्याला? आम्हाला हे वाटत होतं की तळागाळ्यातील नेता, गोंदिया भंडाऱ्याचा नेता, सुकळी गावातील एक नेता, बहुजनाचा नेता, लोकनेता जर अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण दिल्लीमध्ये ज्यांनी गोंदिया भंडाऱ्याची ओळख निर्माण करून दिली असा बहुजनाच्या माणसासोबत आम्ही बहुजन वर्ग सोबत राहू, यामुळे आम्ही सोबत नानाभाऊच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला। सन्मान्य नानाभाऊच्या सोबत होतो आणि जरी मी राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो तरी माझं हृदय स्थान हे नाना पटोले साहेब होते आणि म्हणून त्याचा दाखला डॉक्टर प्रशांत पटोले साहेबांच्या प्रचाराचा अखेरचा दिवस होता। फक्त भाऊंचा मला आदेश झाला की अजय एक आपला खासदार निवडून पाठवायचा आहे आणि मी नाना भाऊंच्या शब्दाच्या साठी राष्ट्रवादी सोबत राहून सुद्धा मी प्रशांत पटोले साहेबांना निवडून येण्यासाठी साहेबांच्या, नाना भाऊंच्या आदेशाचं पालन केलं। हा नाना भाऊंचा खंदा कार्यकर्ता आहे, हा तुटेल मोडेल पण दुसऱ्याच्या समोर वाकणार नाही। नाना भाऊंचा जे आदेश राहील ते आदेशाचं पालन करण्याचं मी तुम्हाला या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना आश्वासन देतो। अनेक प्रकारच्या माझ्या बाबतीत खोट्या प्रचार करण्यात आलेला आहे, पण मी स्पष्ट सांगतो की पक्षाच्या आदेशाचं पालन मी करेन। पक्ष श्रेष्ठी त्या पक्षाच्या आदेशाचं पालन